हैदराबाद आणि पाटण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आपापसात भिडलेले आहेत। अगदी लाठ्याकाठ्या आणि दगडफेक या ठिकाणी सुरू आहे। कार्यकर्ते रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेमध्ये आहेत। ही दोन दृश्य आपण बघतोय। पाटण्यामधल्या दगडफेकीत पोलीसही गंभीररित्या जखमी झालेले आहेत। आज देशभर काँग्रेसची राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आंदोलन सुरू होती आणि या आंदोलनाला हैदराबाद आणि पाटणा या दोन ठिकाणी काहीसं हिंसक वळण लागलेलं आपण बघतोय। काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपकडून प्रत्युत्तराचा प्रयत्न केला जातोय। अजय धनजे आमचे प्रतिनिधी आपल्याला या दोन्ही आंदोलनाविषयी माहिती देतात। अजय, जर राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जे आंदोलन केलं त्याचा निषेध म्हणून देशभर भाजपकडून प्रत्येक राज्याच्या काँग्रेस कार्यालयावर मोर्चे काढण्यात येत आहेत आणि असेच काही मोर्चे पाटण्यामध्ये असेल, हैदराबादमध्ये असेल, छत्तीसगडची राजधानी रायपूर असेल किंवा राजस्थानची राजधानी जयपूर असेल, या सगळ्या ठिकाणी निघालेले आहेत। आणि काँग्रेसच्या कार्यालयांवर हे मोर्चे जे निघाले आहेत काही प्रमाणात हे मोर्चे हिंसक वळण घेत आहेत का हे आपल्याला चित्रांमध्ये दिसतंय। कारण हैदराबादमध्ये आपण जर पाहिलं तर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते थेट आमने सामने आलेत, त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली। पोलिसांनी ही परिस्थिती आटोक्यात आणली। मात्र पाटण्यामध्ये बिहारची राजधानी पाटण्यामध्ये ही परिस्थिती पोलिसांना आटोक्यात आणता अजूनही आली असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण अजूनही पोलीस रस्त्यावरून कार्यकर्त्यांना हटवण्याचं काम करतायत। काही पोलिसांची डोकी सुद्धा फुटलेली आहेत। काल आपण जर पाहिलं तर नीटच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी अचानकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं, 4 तास धरणे आंदोलन केलं। त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना डिटेन केलं। राहुल गांधी यांना डिटेन केलं म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते देशभर आंदोलन करतायत आणि अगदी अजय, या सगळ्या आंदोलनांचं काहीसं उग्र असं स्वरूप आता आपल्याला बघायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू।